या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, गेल्या महिनाभरापासून कोरटकर गुंगारा देत होता, पण तेलंगणातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि कोल्हापूरमध्ये हजर करण्यात आलंय। आता कोर्टात हजर केलं जाईल। एकीकडे इंद्रजीत सावंत, नसीम सरोदे कोर्टात पोहोचलेले आहेत, पण इथून मात्र कोरटकरला बाहेर काढणं हे आव्हानात्मक असणार आहे, कारण शिवप्रेमी आक्रमक आहेत। अगदीच लागवी कोल्हापूरकरांच्या मनामध्ये प्रचंड संताप दिसून येतोय। कोल्हापूरचे जे शिवप्रेमी आहेत ते जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत। अनेक जण हातामध्ये चपला आणि काही घेऊन आलेले आहेत। प्रशांत कोरटकरचा ते समाचार घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या पुढे एक मोठं आव्हान आहे की त्यांना कसं सुरक्षितपणे कोर्टात नेऊन सादर करायचं। हे आपण आता जे दृश्य पाहतोय, खूप मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा लागलेला आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला किती वेळात बाहेर काढतील, कधी कोर्टात हजर करतील याबाबत सध्या थोडी साशंकता आहे, पण त्यांना आपल्या ठरलेल्या वेळेनुसार कोर्टामध्ये न्यावं लागेल। ही दृश्य आपण पाहतोय, अगदी या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणावर आता बाहेर पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी संदीप प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जाईल। संदीप, प्रशांत कोरटकरला बाहेर काढण्याची तयारी सुरू झालेली आहे। पोलीस आपल्या सर्व आयुधांसह बाहेर येऊन जे शिवप्रेमी आलेले बाहेर जमलेले आहेत त्यांना बाजूला करून प्रशांत कोरटकरला कोर्टात नेऊ शकतात थोड्या वेळामध्ये। तेच आपल्याला पाहायचं आहे की पोलिसांना कशा पद्धतीने शिवप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागेल, प्रशांत कोरटकरला कसं सुरक्षित न्यावं लागेल, हे आता आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल। याबाबत आपले प्रतिनिधी सतेज यांच्याशी थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं, त्यानुसार त्यांनी सांगितलं की खूप मोठा फौजफाटा इथं लावलेला आहे। कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया अतिशय संतप्त आणि त्यांच्या भावना खूप दुखावलेल्या आहेत। त्यामुळं पाहायचं आहे की कशा पद्धतीने पोलीस हे सगळं ऑपरेशन पूर्ण करतायत। लागवी अगदी संदीप, आपण दृश्यातून पाहतोय एकीकडे तगडा पोलीस बंदोबस्त पोलीस स्थानकाबाहेर सुद्धा दिसतोय। शिवप्रेमी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, हातात चप्पल घेऊन त्या ठिकाणी एकवटलेले आहेत, घोषणाबाजी दिली जाते। पण ही जी दृश्य आपण आतली पाहतोय पोलीस स्थानकातली, काहीशी बाहेरची, या ठिकाणी असं दिसतंय की पोलिसांचं कडक केलं जाईल आणि इथून प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर केलं जाणार आहे, कारण या ठिकाणी एक्स्ट्रा पोलीस फोर्स सुद्धा बोलवण्यात आलेला आहे। अगदी लागवी पोलिसांना काही करून प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करावं लागेल आणि त्यामुळे पोलीस बळाचा वापर करतील, कोल्हापूरकरांना बाजूला हटवतील। वेळप्रसंगी पोलिसांचं कडं करून त्या गाडीला बाहेर काढलं जाईल किंवा बळाचा वापर करून कोल्हापूरकरांना बाजूला हटवलं जाईल। लाठीमार होऊ शकतो किंवा कोल्हापूरकरांना विनंती करतायत पोलीस सध्या की बाजूला हटा म्हणून। कोल्हापूरकर बाजूला हटताना दिसत नाहीयेत, त्यामुळे येत्या काही क्षणामध्ये ही परिस्थिती फार रंजक असेल बघायला की कोल्हापूरकर कशा पद्धतीने प्रशांत कोरटकरचं स्वागत करतील किंवा ते जे सांगतायत आम्ही चपला दाखवणार, आम्ही त्याचं हे करणार, प्रशांत कोरटकरला समाचार देऊ आम्ही किंवा ते त्यांनी जे भावना व्यक्त केलेल्या आहेत कोल्हापूरकरांनी आपल्याकडं लोकशाही मराठीकडं आणि माध्यमांच्याकडं, त्या फार संतप्त आहेत। लागली अगदी संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।